नमस्कार मंडळी, त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी घेतलेले आहेत मशरूम आणि ह्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवणार आहे. तर मी मशरूमची भाजी बनवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. मी मशरूम कसे साफ केलेत आणि त्याची भाजी मी कशी बनवणार आहे. अगदी चिकन मटनसारखी लागते, वाटतच नाही का आपण भाजी खातोय. खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट पण करा. कॉमेंट केले तर मी रिप्लाय नक्कीच करेन. आता इथे तुम्ही बघू शकता मी मशरूम आहेत ते त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि मग ती कटिंग केलेली आहेत. काही लोक काय करतात, मशरूम धुतात आणि म्हणजे जसे मार्केटमधून आणतात आणि मग ते डायरेक्ट धुवायला घेतात. मग ते धुतल्यानंतर मग कटिंग डायरेक्ट करायचे, पण मी असं करत नाही. काही लोक असे नाही करत. ते लोक काय करतात, जे मशरूम आहे मशरूमची सालं काढायची आणि नंतर मग ते धुवून घ्यायचे आणि मग कटिंग करायचे. तर हे बघा, इथे मी कटिंग करून दाखवते आहे तुम्हाला. कारण काय असतं, ती डस्ट वगैरे त्याला लागलेली असते ना, म्हणून आणि ते किती दिवस ठेवलेलं असतं, म्हणजे ती काय जास्त दिवस टिकत नाही, पण जे ठेवलेलं असतं ना, मग त्यांची कोटिंग आहे ना ती खराब झालेली असते, मग ती कोटिंग काढून घ्यायची असते. आता इथे मी चुलीवर ठेवलेली आहे कढई आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे मी तेल. तर आता तेल गरम झाला की आपण प्रोसेसला स्टार्ट करूयात. मस्त चुलीवर ठेवलेला आहे मी. संध्याकाळची व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा काळपट व्ह्यू आला असेल तर तो स्किप करा. आता इथे बघा, तेलामध्ये मी टाकलेला आहे दालचिनी, कढीपत्ता, एक वेलदोडा टाकलेला आहे. जसा तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असतील गरम मसाले म्हणजे खडे मसाले तर त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता मी हे फोडणीवर टाकलं आणि त्याच्यानंतर मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा. आता हा पण आपल्याला नरम करून घ्यायचा आहे, शिजून घ्यायचा आहे, म्हणून मी हे परतवत राहते. आता चुलीवर जेवण बनवायचा म्हणजे मला गाव पण आहे ना, त्याचा ठेवा असाच जतन करून ठेवायचा आहे. मला आवडतात त्या गोष्टी, गावातल्या गोष्टी करायला, म्हणून मी ह्या व्हिडिओज तुम्हाला गावाच्या पद्धतीने जशा होतील तशा व्हिडिओ पोस्ट करते. आता मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो आणि आता टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पूर्ण सुटेपर्यंत. हे बघा, टोमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे. एक 5 ते 10 मिनटं मी ठेवला होता शिजवायला. आता याच्यात आपण टाकणार आहोत मसाले. मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे तिखट, लाल मसाला, गरम मसाला, चिकन मसाला आणि हळद. आता हा आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत आणि हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये असं एक 5 मिनटं तसंच तो शिजवत ठेवायचा आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मशरूम. आता हे आपण मिक्स करून घेऊयात मशरूम. तर ही भाजी वाटतच नाही, अगदी मटण चिकन खातो ना सेम तशीच लागते. याच्यामध्ये तुम्ही आले लसूण पेस्ट वगैरे फोडणीवर टाकू शकता. मी आहे ना, हा आले लसूण पेस्ट थोडासा हे केला, खोबऱ्यामध्ये टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी तो फोडणीवर नाही टाकला. तर तुम्ही फोडणीमध्ये पण तो टाकू शकता. आता मी काय केलं होतं, खोबरा घेतला होता वाटण्यासाठी, कोथिंबीर घेतली होती आणि आले लसूण घेतला होता.
आता हा आपण पूर्ण असाच परतवत राहणार. मग नंतर पाणी टाकून त्याला शिजवत ठेवायचं आहे. आता बघा मी मिक्सरमध्येच पाणी टाकून तो आता कढईमध्ये टाकलेला आहे. तर आपल्याला थोडासा अजून पाणी टाकून हा शिजवून घ्यायला लागेल. पूर्ण शिजवून घ्यायचा आहे, कारण मशरूम शिजायला थोडासा वेळ लागतो. जशा आपल्या माकल्या किंवा चिकन त्याला शिजायला पुरेसा वेळ लागतो. तर आपल्याला तसाच तो करायचा आहे. आता इथे मी घेतलेला आहे खडा मीठ. तर मी खडा मीठ टाकलेला आहे. आता याला झाकण ठेवूयात आपण. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी झाकण लगेच काढला, पण मी लगेच काढलेला नाही आहे. एक आणि अर्धा तास म्हणजे 1.5 तास मी शिजवत ठेवलेला आहे. 1 तास पण पुरेसा असतो, एवढा काय त्याला शिजायला वेळ नाही लागत. पण थोडासा ना चिवी असतो मशरूम जेव्हा आपण शिजायला ठेवतो ना, तो थोडासा चिवी लागतो. त्याच्यामुळे आपल्याला तो पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. म्हणून मी त्याला पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे. थोडं मला शिजवताना पाणी टाकावं लागला. तो पाणीसुद्धा मी टाकून पुन्हा झाकण ठेवून शिजवलेलं आहे. आणि आता मी याच्यात टाकलेलं आहे कोथिंबीर आणि आपली मस्त झालेली आहे मशरूमची भाजी.